आता नक्की तपस्वी माणसाचे पण असे असते रामभाऊ, की तपस्वी माणसाला सरळ सरळ देव न्याय देत नाही. देव पण काय करतो, लपून लपून न्याय देतो. म्हणजे मला मागे बजरंगबलीचं सैनिक प्राप्त झालं होतं घाटकोपर गावी. पण मी कसं आहे रामभाऊ, म्हातारा झालोच नाही अजून. मी अतिशय तरुण मुलगा झालो आहे. त्याचं कारण असं आहे की माझं शरीर हे जैन धर्माने महानुभाव पंथासारखं आहे. थोडक्यात ते कसं आहे, शरीर आपलं अजर अमर त्या मार्कंडेय ऋषीसारखं शरीर आहे आपलं. तर ते वडिलांनी म्हणजे भक्तीने प्राप्त करून घेतलं. मग तसे चिरंजीव घाटकोपरला प्राप्त झाले. हे घाटकोपरचं भाग्य सगळं आहे की जर मानवाने त्याच्या शरीराचा त्याग देशासाठी केला तर तो देशप्रेमी होतो, भगतसिंग राजगुरूसारखा. मानवाने त्याचा देहाचा त्याग परिवारासाठी केला, तो परिवाराचा वीर होतो. आणि मानवाने त्याच्या शरीराचा त्याग एखाद्या ग्रामासाठी, एखाद्या राज्यासाठी, एखाद्या देशासाठी किंवा एखाद्या विश्वासाठी केला तर तो विश्व असा हुतात्मा होतो. तर मला तर हे हुतात्म्य दिले देवाने, नो प्रॉब्लेम. आणि जंगलयुग लिहिलेला होता आपल्या नशिबात. इथे समोर सती आश्रया ऐकतात माझं. त्या सती आश्रया अशा आई आहेत की त्या तिथे राहतात आणि त्यांची जागा इथे, जिथे मी तपाला बसलो तिथे गावकरी माझं स्वागत करतात, माझी लाड करतात, गाड्या घोड्या घेऊन येतात. त्यांना वाटतं की खूप मोठे महाराज आहे. पण मला थोतांड आवडत नाही रामभाऊ. मला मठ महंती आवडत नाही. मला तो पसारा मांडायला आवडत नाही. त्यावेळी मॅडम अभ्यास सिद्धांत की साधू संत कसा असावा, गुरुजी कसा असावा, तर तो लोकांच्या रोमामध्ये उतरून त्यांना जनकल्याणाचं आणि मानवी कल्याणाचं डोस पाजणारा साधू असावा, संत असावा. मधल्या 7-8 महिन्यामध्ये अनेक संतांचे आभारे काढले आपण राज्यकर्ते असल्यामुळे. पण ते संत खरे संत नव्हते, ते कडू संत होते, पैसा पिपासू आणि लोभी संत होते. मग जर ईश्वरी शक्ती प्राप्त झाल्या तर त्याचा गैरवापर करू नये माणसाने, बरोबर. आणि वातावरण काय बोलतो आहे रामभाऊ, जे मी लिहितो आहे त्याच्या वेगळं बोलत असतो मी. कारण की माझं हे ज्ञानाचं गाभार आहे. हे ज्ञानेश्वर माऊली आणि बरेचसे देवी देवता मला भेटायला येतात. काल प्रत्यक्ष बजरंगबलीचा साक्षात्कार झाला आहे मला. त्यामुळे असं वाटतं की आजच घाटकोपरला यावे. पण मला पण तपस्येचे नियम आहेत. मी असं मध्येच घाटकोपरला येत नाही. दिगंबर भाऊंची, आचरेकर भाऊंची जी करुणा आहे त्यासाठी मला घाटकोपरला यावं लागतं. तर मी आता काय करणार आहे नेमकं, आता मी तुमच्याकडे अट्टहास करणार आहे रामभाऊ की मला हे असंच करून हवं आहे, मला हे तसंच करून हवं आहे. कारण की जे बाळकडू प्रकाश मेहता साहेबांनी, म्हणजे ते मधला भाऊ माझा आणखी एक आहे, तुम्हाला माहिती आहे, आम्हा दोघांना दिलं होतं त्यांनी ते. तर ते बाळकडू आपण पिलो का नाही, कारण की त्यावेळेस आपल्या BJPला आहे ना कुणी विचारतच नव्हतं पहिली गोष्ट. म्हणजे 1-2 खासदार आमदार असायचे आणि प्रकाश मेहता साहेब खूप अपमान सहन करून आपल्या शाळेतल्या ॲडमिशन त्यांनीच केलं होतं. आणि एवढी मोठी झळ त्यांनी त्या काळात सोसली, म्हणून आज BJP ही घाटकोपरचा डंका वाजवत आहे. तर मी जुन्या नेत्यांना विसरत नाही. भले बघा त्यांनी काय केलं आपल्याला माहीत नाही, आपल्याला तिसऱ्या डोळ्याने दिसतंय काय चाललं आहे. पण कुबेराचे खजाने जर घाटकोपरला नसेल तर तो ह्या कलियुगातील संपन्न असा देश कसा आहे घाटकोपर, बरोबर. तर ज्या ठिकाणी मी बसलो तिथेही कुबेराचे खजानेच आहेत. जमिनीखालच्या अत्यंत
खजानेवाले देवता सोन्याची आपल्याला मंदिरं दिलं आहे. असं सोन्याची खाणच आपल्या हाती लागली रामभाऊ. आणि चमत्कारानेही पैसा तयार करता येतो, धन दौलत तयार करता येते. पण आपण धन रांगडा गडी नाही रामभाऊ. आपण कसं आहे ते आंबेडकर बाबांसारखा, ज्योतिबा फुलेंसारखा, त्या टिळकांसारखा धोत्र्या गडी आहे आपण. म्हणजे तलवारीची धार थांबून, सुदर्शन चक्राचा वेग थांबून आपण पेनाची क्रांती आज घाटकोपरला देत आहे. पेनाची क्रांती म्हणजे आंबेडकर बाबाची क्रांती अजरामर लेखणी का देत आहे? तर लेखणीमध्ये कधी कधी असं होतं की एखादा राहू केतू येतो बाबा, एखादा शनी महाराज येतो, किंवा वक्री मंगळ येतो आणि लेखणीमध्ये डेंजर होती माझी. का तसं माझ्याशी घडलं आहे घाटकोपरमध्ये, बरोबर. आणि सगळा आरोप RSSवर जात आहे. कारण की तो माणूस जो होता नाडार नावाचा, तो आदित्य ठाकरेच्या मागे लपलेला होता आणि उद्धव ठाकरेचं त्यावेळेस राज्य होतं. तर त्यांचे गुंड मला खूप सतत होते रामभाऊ, बरोबर. आणि ते मी सगळं तुमच्यासाठी सहन केलं. का माझा भाऊ जर प्रभू रामचंद्र आहे तर मी त्याचा लक्ष्मण आहे. मला 14 वर्ष संसार माझा लेट होईल, काय हरकत नाही. मला त्या संसाराची पर्वा नाही रामभाऊ. कारण की तायवाडे मॅडम अभ्यास पद्धतीने जेव्हा कोंढाणा जिंकायचा होता तेव्हा आधी लगीन कोंढाण्याचे असे तानाजी मालुसरे बोलले होते, बरोबर. आणि आपण अनेक राष्ट्रपुरुषांचं, साधू महात्म्यांचं सामाजिक चळवळीतील उच्च मानवी धोरण ठेवून हा गोपाळ गणेश आगरकर यांचा वसा धरलेला आहे. समाजाला सुधारायचं, आपणही सुधारायचं, बरोबर. तर हे 7-8 मिनटाचं आगाऊ बोलणं मी का करतो? तर त्याला कारण असं आहे की भावाने जर राजकीय पवित्रा उचलला आहे, तो घाटकोपरचा राजा झाला आहे, बरोबर. तर राजाची छोटी भाऊ कशी पाहिजे? ते राजेशाहीच विचारांचे पाहिजे, बरोबर. आणि मला घाटकोपरमध्ये कसं जेवणाची गैरसोय असते. स्वतः स्वयंपाक वगैरे करून कसं होतं, टाईमपास होतो बिना कामाचा. तर इकडे कसे टायमावर जेवण देतात ते लोक आपल्याला, पैसे देतो आपण त्यांना, पोटभर जेवण भेटतं, व्यायामाची चालना येते, व्यायामशाळा जवळच आहे सगळ्या, बरोबर. आणि इथे असली दूध आणि असली तूप मिळतं गिर गाईचं. तर ते मी कसं आहे, मी गोलोकचा श्रीकृष्ण आहे. मला ते असली दुधाशिवाय, असली माखनशिवाय आपलं होत नाही. आणि शरीराला कुठलेही जडत्व प्राप्त होऊ नये, कुठलीही रोगराई सतू नये, म्हणून ही जंगलात तपस्या यशस्वी होत्या. आज मच्छर कमी आहेत, कारण की मी 2 दिवसापासून तुम्हाला सांगतो मच्छर. कदाचित वातावरणात बदल झाला आहे, पण 25 तारखेला काय पाऊस अमृत वर्षाधारा ज्या दरवर्षी आपल्यावर करतो त्या ह्या वर्षी झालेला नाही. कदाचित निसर्गाला आपला राग आला की आपण लग्न करत आहे म्हणून, नाहीतर मग दरवर्षी चमत्कार होतो इथे, बरोबर. फक्त वातावरण मी थंड केले, ढगाळ वातावरण तयार केले. अजून पावसाची दाट शक्यता ही 7 जून किंवा 15 जूनपर्यंत होईल असं मला वाटते. आणि जर घोर तपस्येला बसलो, काल थोडीफार घोर तपस्या झाली माझ्याकडून, कारण की घोर तपस्येशिवाय ते यशाची गुरुकिल्ली असते, बरोबर. तर ती गुरुकिल्ली उघडत नाही, टाळा उघडत नाही असं आहे. मी घाटकोपर दररोजच बघतो ऑनलाईन, आनंद होतो मला. तर कसं असतं, ज्या माणसाने आपल्या घाटकोपरसाठी मेहनत केली त्या माणसाला आपण कधी विसरू शकत नाही. आणि मी स्वतःच रामभाऊ तुम्हाला एक मंदिर रचण्याचा पाया का सांगत आहे, कारण की मी घाटकोपरच्या अनेक मंदिरामध्ये बालपणापासून जाऊन हे जे आपलं राजेशाही थाट आहे हा घरात आपण प्राप्त करून घेतलेला आहे. म्हणजे जो दगडाचा देव माणसं मानत नाही, त्या दगडातसुद्धा देव असतो रामभाऊ. कारण की श्रद्धा आणि जे सगुण भक्ती असते
त्याच्यात दगडातच देव असतो. बरोबर. माणसाला कसे ते त्याचे जे अवगुण आहेत ना, त्याच्या अंगामध्ये ते राक्षसी गुण आहेत माणसामध्ये. आणि सहा चक्रांचा, 6 रसांचा, षड ऋतूंचा असा हा अवगुणी पुतळा मनुष्य प्राणी. बरोबर. म्हणजे मन, इंद्रिय आणि 6 रसाचा किंवा 6 चक्रांचा आणि 6 गुणांचा पुतळा हा मनुष्य प्राणी. म्हणून त्याच परमेश्वरी रस्ता लवकर उलगडत नाही. आणि ज्ञानेश्वर माऊलीने, चक्रधर स्वामींनी आपल्याला हा रस्ता खुला करून दिला आहे. बरोबर. तर म्हणून आपण जंगलात येत असतो. आपल्याला काय घाटकोपरमध्ये समाधी लावता येते. बरोबर. पण आपल्याला गटरछाप आणि घाणेरडा साधू नाही बनायचं आपल्याला. वासनेवरती मी अंमल मिळवला आहे रामभाऊ. पण चुकून एखाद्याच्या हातून जेवण केलं की ती बाई ड्युटी ऐकत नाही आपलं. आणि ते होणे पण गरजेचं आहे. कारण की अखंड तपस्वी झाल्यानंतर आपल्याला भगवे वस्त्र घालून संन्यासीच व्हावं लागेल. बरोबर. आणि आईचा अट्टहास शिवाय जे नशिबात लिहिलं तेच होणार आहे पुढे. त्याला आपण टाळू शकत नाही. बरोबर. तर मी चुकून 11 ते 12 मिनटं एक्स्ट्रा बोललो. त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत आपल्या मोठ्या भावांना आपण खरं सांगत नाही, तो पण आपल्या घरातली माणसं आपल्याला विश्वास ठेवत नाही. असं असतं. बरोबर. आणि पालन करते तुम्ही आहात. बरोबर. पोषण करते तुम्ही आहात, राखण करते तुम्ही आहात. म्हणून मोठ्या भावाला सगळं खरं सांगावं लागतं. आता हे दिगंबर आचरेकर भाऊंची प्रथा आहे की छोट्या भावांनी कसं वळणदारच राहावं. ते मला शिस्तभंग कधी करून देत नाही रामभाऊ. नाही तर मी काय मुंबईमध्ये असं साम्राज्य तयार करू शकतो की नारायण राणीची मुलं आहेत ना, तसा आपला दबदबा आपण तयार करू शकतो. बरोबर. डॅशिंग मनसे माहिती ना, मनसेसारखं आपण तयार करू शकतो. की बाबा आमची BJP कशी दयाळू आहे, आमचे BJPचे मोठे नेते कसे दयाळू आहेत, पण त्यांची लहान मुलं कशी आहेत, जहाल मुलं आहेत. बरोबर. आणि येत्या काळामध्ये मी सोम आणि ओमला तोच डोस देणार आहे की बाबांनो, जरी राज्य आपलं राज्य असलं तरी जनतेला कसं आहे, न्यायनिवाडा 24 तासात मिळायला पाहिजे. बरोबर. म्हणजे आता मागे एक न्यायाधीश काहीतरी चुकीचं बोलला आणि माझ्या मोबाईलमध्ये जागा कमी आहे रामभाऊ. आणि मला कसं आहे, मी ते चुकीच्या माणसांचं नाव माझ्या मोबाईलमध्ये येत नाही. बरोबर. म्हणजे BJPला कुठेतरी नामोहरम करण्यासाठी, लोकांची दिशाभूल करण्यासाठी काही लोक वावटळ चाळे करत आहेत ऑनलाईन. पण मी ऑनलाईनपेक्षाही मोठा आहे रामभाऊ. मी ट्रम्पला माझ्या घरातून नाचू शकतो, जपानमध्ये धूर काढू शकतो चूल फुकलं जाते. पण आपल्याला चूल आता लावता येत नाही. कारण की ते नवनाथांनी काहीतरी असं एक विज्ञान प्रकट केले की आपल्याला अजर अमर यंत्रणा प्राप्त झाली. आणि बोललं का ते 24 तासाच्या सत्य होतं. बरोबर. तर हे असं सगळं चक्रधर स्वामी आपल्या हातून करून घेत आहे. बरोबर. शिर्डीच्या बाबांनी मला 2 वर्षापूर्वी बोलवले, पण तो आपला क्लास आणि शाळा बुडाली होती म्हणून आपण शिर्डीतला गेलो नाही. तर येताना शिर्डीहून मी खूप मोठी शाळा घेऊन येत आहे रामभाऊ. आणि कदाचित मी फडणवीस साहेब आणि तुमच्याकडे अजर अमर शाळेचा एक अजर अमर कॉलेजचा असा महारथ मी रचत आहे की जी ब्रह्म व्हॅली अशी शाळा नसणार आपली, तर आपली दत्त व्हॅली नावाची शाळा असेल, की दत्तधाम नावाची शाळा असेल आपली तिथे. आणि मुलांना फक्त उद्योग शिकवले जाणार नाही, तर तो मुलगा जन्माला आला की त्याच्या कुंडलीनेच आपण त्याची उद्योग क्रांती आणि त्याचं नशिबाचं भाकीत करणार आहोत. बरोबर. हे इथपर्यंत आपण अभ्यास केलेला आहे. अतिसूक्ष्म अभ्यास आपण, पराजीवीच्यापेक्षा सूक्ष्म अभ्यास आपण करत आहोत. आणि आजकाल आपला रामदरबार कसा असावा रामभाऊ, म्हणजे माझं कसं आहे, मी चुकीचं वागल्यामुळे मला घाटकोपर पूर्वला श्रीकृष्णचंद्र दरबार टाकताना आला. बरोबर.
मी कसे मोठे मोठे चमत्कार केले ना, त्यामुळे ते देवाला भोलेनाथांना वाटलं हे मुलगा असं का वागतंय, म्हणून त्याने म्हाळसा मंदिरामध्ये मला त्र्यंबकेश्वरला बोलून तो साक्षात्कार करून घेतला 2-3 वर्षापूर्वी, की ह्या मुलाला 33 कोटी देऊन टाकू. बरोबर. पण मी बाबांना काय बोलतो की बाबा जे मला पाहिजे ते तुम्ही मला देत नाही, आणि हे मठ महंती साधूपणा. बरोबर. कलियुगामध्ये कसे मोठ्या मोठ्या साधूंचा समतोल बिघडतो रामभाऊ, आणि कलियुगाच्या अशी त्याची अशी कपाळावर लात मारली मी की ते कलियुग आपल्या घरात येतच नाही आता रामभाऊ. बरोबर. म्हणजे हे सगळं दत्त माऊलीमुळे झाले. तर जादूची छडी आणायला मी चाललो आता गिरनार पर्वतामध्ये. कदाचित खूप मोठी जादूची छडी आणेल मी घाटकोपरला, आणि माझ्या घाटकोपरला मी अतिशय बलवंत नगर, असं क्षेमवंत नगर आणि अजरामर नगर बनवत आहे घाटकोपरला. कारण की माझा अभ्यासच लहानपणापासून होतो आहे. कदाचित मार्कंडेय ऋषींची कृपा आहे माझ्यावरती. आणि 16-16 वर्षाचे सगळेच महाराज आपल्याला प्रसन्न आहेत. काही 8-8 वर्षाच्या सिद्धी आपल्याला सारख्या दर्शन देतात, आपल्या चरणी लोटांगण घेत आहेत सिद्धी. पण आपण दत्त माऊलीचा भक्त असल्यामुळे आपण त्या सिद्धींना थारावारा देत नाही रामभाऊ. बरोबर. कारण की पावलोपावली परमेश्वर प्रगट झाला आहे. बरोबर. आणि अध्यात्म, आधिदैविक, आधिभौतिक सुखांनी जनतेला आपण सुखी करूया आता इथून पुढे. त्यांच्या जीवनातले सगळेच प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. ओके. तर हे 16-17 मिनटं एक्स्ट्रा बोललो मी. तर आपण आज विषयावरती येऊया. मोबाईलमध्ये जागा कमी आहे. पाऊस हा 25 तारखेला अमृतवर्षा धारा रिमझिम आपल्या शरीरावरती करतो, पण ह्यावर्षी तो लेट झाला आहे. कदाचित रेन फॉरेस्टचा उद्धार उशिरा होईल. आज त्याच उशीर झाला, मानवता सोडू नका लेकरांना. बरोबर. म्हणजे मानवता थोडी जरी सोडली आणि तो वासनाधीन झाला का मग हे निसर्ग असे तापमान उष्मा तयार करतो. बरोबर. जेव्हा नियती ठाम दृढ निश्चय करते त्यावेळेस माझे, रामभाऊंचे आणि पितामह यांचे विचार एकसारखे असतात. तर राजकारणी विचार दिनचर्या एकसारखी असते, म्हणून परखड सत्य मांडीन अमृत मंथन करून. सत्यम बिल्डर म्हणजे कसं, मी नावापुरताच बिल्डर आहे. मी समाजाने देश घडवते, म्हणून मी नेशन बिल्डर आहे. समाज घडवणं हे माझं काम आहे, समाज बनवत आहे. तर ते कसे, तर ते असे की गोपगड्यांनो, जेव्हा पृथ्वीवर छान विचार अमृत मंथन होते त्यावेळेस मी कच्छ अवतार पाठीवरती अमृत मंथन करून देवदैत्यांना अस्सल न्याय देतो. बाबा भोळे रूपाने करून घेतात. कर्तव्यपथ कालचे जे विचार होते ते तुम्हाला आवडले नसतील, म्हणून कदाचित ही फेसबुक कशी छोटी संस्था आहे ती मान्य नाही करत, पण आपण हे लिहून ठेवणार आहे रामभाऊ. काही येणाऱ्या पिढीला त्रास होऊ नये. मानव प्राण्यांना आवडले नसतील, पण अस्सल महावीर स्वामी संजीविनी विद्या आणि BJP महाराष्ट्राचे महातपे करा बापा. घाटकोपर पॉलिटिक्समध्ये माझा मधला भाऊ आमदार राम कदम. आता इथे ओमचं नाव मला यासाठी लिहावं लागतं रामभाऊ, कारण की ओमलासुद्धा आपल्याला एक घाटकोपरचा दैदिप्यमान मुलगा बनवायचा आहे. जसे आपण आहेत तसंच आपला ओमसुद्धा पाहिजे आपल्याला. इथं वर्षा आईसाहेबांचं नाव मी टाकले, आदरणीय पराग शाह यांचं नाव टाकले, कारण की पराग शाहशिवाय आपलं घाटकोपर पूर्वचं पान हलणार नाही. बरोबर. यांनी राजेशाही थाटात जनसेवा ईश्वरी सेवा आरंभली, म्हणून मी उशिरा बजरंग कृपा, काल आपल्यावर बजरंगबलीची विशेष कृपा झालेली आहे, योग शिवसागर येथे आणेन. बरोबर. आता शिवसागरमध्ये पण मी खरी तपस्या केलेली आहे रामभाऊ. 5-5 तास, 2.5 तास मी समाधी लावून बसायचो. आणि दिगंबर भाऊंचा माझ्यावर जो विश्वास आहे तो मी कधी मोडणार नाही. मी त्याच ठिकाणी तुम्हाला अशी वस्तू आणून देईल रामभाऊ की अखंड जगामध्ये राम कदम यांचं नाव कायम राहील. आणि आणीन ते पडसानं. भावाचा रथ, समतेचा, जनसेवेचा वसा अखंड चालवेल मी. भारतीय जनता पार्टीचा पण झेंडा चांगला मी उत्कृष्ट करणार आहे येत्या काळामध्ये. फक्त एवढे आहे की जे सुदर्शन चक्राची महिमा आहे ती आपल्याला कमी नाही करायची. भारताचा वसा चालवीन, तुम्हा अमृत महावीर तप आणि तपस्येची महालोनी देईल,
म्हणजेच माखन तुम्हाला चालेल आणि प्रत्येक दहीहंडीमध्ये चालेल. पाजी नको पगड्यांना. आता काही कार्यकर्त्यांना असं वाटत असेल की राजकारण म्हणजे नुसत्या पोकळ गप्पा असतात. असं नाही आहे. तर राजकारण हा बलराम भाऊ श्रीकृष्णाचा छंद आहे. तो छंद मी पण धरलेला आहे. बरोबर. आणि जैन महादेवालय अस्सल तपोधाम गुजरात भाषेचे शनी महात्म्य आम्हा रोमारोमी लहानपणीच पप्पांनी उतरवलेले होते. तर जैन वाईब्स म्हणजे काय, तर जैन धर्माची तपस्याच अशी असते की देव समोर येऊन आपल्याशी बोलतात. बरोबर. ते कुकरेजा पॅलेसमध्ये झालं आहे थोडं आपल्या हातून झाले, पण त्याचं फळ उज्जैनला मिळालं आहे आपल्याला. म्हणून उज्जैनची जी माझी स्वतःची भाषा आहे, जशी पाली भाषा आहे किंवा महावीर स्वामींची भाषा आहे, जैन भाषा आहे किंवा आपली थोडक्यात आपली संस्कृत भाषा आहे. बरोबर. तशा त्या नवनाथांच्या भाषा मी घाटकोपरला प्रगट करणार आहे. उच्च मानवी देव कसे नेमिनाथ गिरणार येथील पुण्यदत्त आणि दत्त महाराजांची जी जादूची छडी आहे ती पुन्हा पुन्हा घाटकोपरच्या गावी आणणार आहे रामभाऊ. व तुम्हा अखंड जीवा चराचरांना विश्वाचे अर्थ प्रकट करून देणार आहे. कारण जे मला घोर जंगलात काल अंजनी पुत्र देऊन गेला, म्हणजे बजरंगबली बाबा आले होते काल, तिथे अंजनी माता आलेली होती. तर अशा प्रकारे आपल्याला 3-4 वर्षानंतर जो खरा साक्षात्कार आहे तो झालेला आहे. आणि आपण माखनचोर असल्यामुळे आपण मध्येच त्या बजरंगबलीच्या विद्येने मेलेले माणसं जिवंत केले होते रामभाऊ. ते सगळ्या दवाखान्यांना माहिती आहे की शरद हे असं करू शकतो. बरोबर. आता माझं नाव शरद असल्यामुळे BJPने असं नाही समजायचं की हा पण नवीन महात्मा नवीन राजा बनतो का काय. पण मी रामभाऊच्या पुढे कधी जात नाही. बरोबर. ज्यावेळेस मला रामभाऊ परमिशन देतील त्यावेळेस मी राजकारणातील सगळ्यात मोठा नेता होईल. म्हणजे चायना बिना हे सगळं अमेरिका सगळ्यांना एका मिनिटात लोळवण अशी ताकद आहे माझ्यामध्ये. कारण की आपल्याला विश्वाचं कल्याण करायचं, कुणा एका देशाची छाप पाडायची नाही आपल्याला. बरोबर. आता ट्रम्प तात्यांना एक आपण त्यांच्याविषयी काय बोलू शकत नाही, कारण ट्रम्प तात्या आता बरेच सुधारले. बरं. तर अंजनी पुत्र हे आपल्याला देऊन गेला आहे अफाट अलौकिक मानवतेचा रामचरित्र मानस. बरोबर. हा ग्रंथ आपल्याला मिळालेला आहे. गड्यांनो गोपिकांनो. तर मला वाटतं माझं हा स्वामी स्पर्शाने भारलेला हा जो विचार आहे तो इथे मी थांबवतो. कदाचित फेसबुकला माझे विचार आवडत नाही, पण माझ्या रामभाऊंना माझं बोबडं बोलणं खूप आवडतं. मोदी साहेबांना आवडतं. कदाचित काही राजकारणी माणसांना माझं बोलणं आवडत नाही. त्यांना वाटतं हे रामभाऊचं हे छोटंसं दालन आहे, बोलविता धनी रामभाऊ आहे. पण रामभाऊंना माहिती आहे की मी काय आहे. मी महानुभाव संप्रदायाचा असा एक मुलगा आहे की साक्षात श्रीकृष्ण तुमच्या घाटकोपरमध्ये आहे. आणि मी माझ्या अजून बाललीलासुद्धा घाटकोपरमध्ये केलेलं नाही. का मी उदासीन चक्रधर स्वामी आहे. उदासीन म्हणजे संन्यासी अवस्थेकडे वळणारा चक्रधर स्वामी, चक्रपाणी स्वामी माझ्या शरीरात आहे. आणि बजरंगबली बाबा हे भोले बाबा यांचं काय विज्ञान आहे मलाही कळत नाही. कारण की बघा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त 17-18 मिनटाचाच असतो, कारण मोबाईलमध्ये जागाच नसते आपल्या. आणि पैसे तुटपुंज असल्यामुळे काय होते रामभाऊ की कुबेराचा खजाना आपल्या पायाखाली आला आहे, पण मी घेत नाही. मला फक्त नर्मदा नदीवर जायचं आहे आणि ते कुबेर भंडारी म्हणून जे तीर्थ आहे तिथे त्यांच्याकडे जाऊन ती विनंती करायची की बाबा ह्या जन्माचा जे भांडार असतं पैशाचं धनद्रव्याचं ते भोले कृपेने तिथेच घ्यायचं आहे आपल्याला कुबेर भंडारीवर. कारण की आपल्याला कसं आहे, पैसा हा चुकीचा नको आहे. काय रामभाऊ, आपल्याला पैसा कसा पाहिजे, ज्ञानेश्वर महाराजांसारखा पैसा पाहिजे, गोरक्षनाथांसारखा पैसा पाहिजे, शिवाजी महाराजांसारखा पैसा पाहिजे. आपल्याला वाईट पैसा नको आहे. आपल्याला सत्य आणि परखड पैसा, की जो पैसा फक्त जनतेचं कल्याण करेल आणि जगामध्ये आपली शान राहील. की एक राजा घाटकोपरला असा पण होता की तो गौतम बुद्धासारखा आणि महावीरांसारखा त्यागी होता. बरं.
आणि चमत्कारावरती माझा विश्वास नाही रामभाऊ. चमत्कार हे छोट्या छोट्या देवता करतात. बरोबर, मला चमत्कार आवडत नाही. कारण की स्वामी ओरडतील आपल्याला, दत्तमाऊली रागवतील, म्हणून मी चमत्कार करत नाही. तर हे निसर्ग नियमाने मी करत आहे. निसर्गाचं कुठलंही उल्लंघन करत नाही. आणि जर तुम्ही मला ती झोपडी किंवा तपस्येची जागा दिली ना रामभाऊ, तर मी तुम्हाला शिवसागर ह्या जागेची शपथ घेऊन सांगतो की घाटकोपरचा हा मुलगा असे काही चमत्कार करेल की ते रामभाऊंना आणि माझ्या मोठे भाऊ दिगंबर भाऊंना, म्हणजे आचरेकर परिवाराला धन्य धन्य करेल. बरोबर. तर ही पोथी आणि हा ग्रंथ, ही आख्यायिका लावण्याचं एवढंच कारण आहे की निसर्गाचं कुठे संतुलन बिघडू नये. पाऊस, वातावरण, तापमान, ओझोन हे सगळे आपल्या कंट्रोलमध्ये राहिले पाहिजे. आणि हाच ऋषी मुनींचा अभ्यास आहे रामभाऊ. आपण त्या सप्त ऋषी कुळातून, त्या तारका समूहातून ह्या पृथ्वीवर जन्माला का आलो? तर तिकडे तुमचे पप्पा आणि इकडे माझे पप्पा किंवा ते दिगंबर भाऊंचे पण आई वडील अजरामर पूजा करायचे घरामध्ये. गुरुचरित्र वगैरे, रामायण, श्रीकृष्ण पारायण, त्याचं फळ आपण तिघं मुलं आहेत. बरोबर. आणि मी तिरंगा वेशामध्ये आपल्या तिघांना नटून घेतले. तिरंग्याचे आपण 3 रंग आहे रामभाऊ. आणि त्यातील सगळ्यात वरचा रंग तुम्ही आहे. बरोबर. मधला रंग मी आहे. आणि तो हरित क्रांतीचा जो रंग आहे तो दिगंबर भाऊ आहे. म्हणजे माझं संतुलन दिगंबर भाऊ बिघडून देत नाही आहे. बरोबर. तर आता परत या पाऊस पडण्याची वाट बघतोय मी. व्यायाम चालू करायचा आहे. दिवसातून 4 वेळा व्यायाम, 4 वेळा जेवण आणि 4 वेळा देशभक्ती. बरोबर. म्हणजे राजकारण मी आता हाताशी धरत आहे. आता मोदी साहेबांना थकवा येत नाही. जे आपले CM आहेत आदरणीय महाराष्ट्राचे, रात्रंदिवस कष्ट करत आहेत. मग तुमच्या मागे कोणतरी तुमचं एक असं रूप पाहिजे की नाही. क्लोन मोबाईलला असतो, देवांनाही क्लोन असतो. देवसुद्धा त्यांच्या ॲसिस्टंट रूप तयार करतात. तर येत्या काळामध्ये तुम्हाला थकवा येऊ नये म्हणून तुमचं एक 25-25 मुलं, मोदी साहेबांनी 1 लाख का 5 लाख मुलं सांगितले, ते तुम्ही हाताखाली बाळगा आणि राजकारण अतिशय उच्च लेवलचं करा. बरोबर. आता मला तर राजकारणातलं ABCD पण येत नाही. पण राजकारणाचे धडे मी सगळ्याच मोठ्या नेत्यांकडून घेणार आहे. आणि जनतेला सुखी, समृद्ध, संपन्न, उद्योगमय. आता उद्योग म्हणजे काय, तर जनतेला असा उद्योग करायला द्यायचा की त्यांना पैसाही मिळेल, त्यांना समाधानही मिळेल. ते मगाशी मी तुम्हाला जन्मकुंडली सांगितलेलं आहे की ते मुलगा जन्माला आल्यालाच त्याचं पुढचं भविष्य आपल्याला द्यायचं आहे. बरोबर. चला मग. लेख मोठा बहुतेक गणपती बाप्पामुळे झाला. कारण की गणपती बाप्पा काय लीला करतील ही साधू संतालाही कळत नाही. बरोबर. आणि आपल्यावरती असीम अशी कृपा झालेली आहे दगडूशेठ हलवाई यांची. ते पुण्यातले गणपती आहे. आता सिद्धिविनायक बाबांची कृपा बाकी आहे का मुंबई मी सोडून दिलेली आहे रामभाऊ. तर तिथे आपला भाऊ राजा आहे. म्हणजे आपल्याला काय, आपण थोडं जंगलातून तपस्या करून भावाच्या पुण्यात आणखी बरं टाका बाबा, असं आपलं काम आहे. बरोबर. आता येत्या काळामध्ये मला आरोग्याची गरज लागेल रामभाऊ. तर कदाचित मी ते आरोग्याची यंत्रणा दिगंबर भाऊच्या रूपाने तुमच्याकडे घेईल. मी ती आरोग्य यंत्रणा. का व्यायामाबरोबर कसं आहे, आपण ते आरोग्याकडे आपलं लक्ष नाही आहे. आपण फक्त व्यायाम करतो, काबाड कष्टाची कामं करतो, तपस्या करतो. पण ज्या जड जीवांचा, ज्या पापी जीवांचा आपण बालपणापासून उद्धार केला, त्याची खातरजमा आणि वजाबाकी आपल्याला, बेरीज वजाबाकी देवाला, परमेश्वराला, भोलेनाथांना द्यावी लागत आहे. म्हणून हा जंगलयुग आपल्या नशिबात आला. काय अनेक चमत्कार करणे आणि बालपणात आपल्याकडे बँक बॅलन्स नसताना पूर्वजन्माचं, ती नवनाथांची विद्या आपण वापरलेली आहे घरामध्ये. बरोबर. आणि ती विद्या नसून लोकांना अजरामर करणारी समाज व्यवस्था आहे ती.
बरोबर. ज्याला मूलबाळ होत नाही त्याला आपण मुलंबाळं दिली. ज्याच्या नशिबात काहीतरी चुकीचं होतं त्याला आपण योग्य व्यक्ती बनवलेलं आहे. रस्त्यावरती झोपणारा भिकारी कर्जबाजारी त्याला आपण शेठ बनवलेले आहे. हे चमत्कार कोणी सामान्य मनुष्य करू शकत नाही. मेलेल्या माणसाला आपण जिवंत केलेलं आहे. बरोबर. हे चमत्कार लहानपणात केल्यामुळे आज आपण जंगलात एक तपस्वी बनून इथे बसलेलो आहे जंगलामध्ये. आणि मी तुम्हाला या जंगलाचे व्हिडिओ का पाठवत नाही रामभाऊ? कारण की हा गडकरी साहेबांचा एक प्रशस्त काही क्रमांकाचा राजमार्ग आहे हा. आणि याची कॉपी आपल्याला करता येत नाही. पण ते इथले जे साहेब लोक आहेत ना त्यांनी ते मस्त अशी सुंदर रंग मारलेत. मी रंग मारतोय तिरंग्याचा, त्यांनीही रंग मारले. पण बाळांनो, रंग असा नसता मारा, असा नाही मारायचा. त्या जनतेच्या आत्म्याला असा रंग मारा, त्याच्या शरीराला असा आध्यात्मिक रंग मारा की तो मनुष्य जय भगतसिंग, जय राजगुरू, जय सुखदेव असे देशभक्तीचे उद्गार प्रत्येक मानवाच्या अंगातून निघाले पाहिजे. ही तुकडा गँग, ही विरोधी पक्षवाले हे असे चुकीचे वागत आहेत ना, त्यांना कसं सुधारायचं? आता ते मी BJPची जी पक्षश्रेष्ठी आहे त्यांच्या विचाराने आणखी उत्क्रांती आपण आणणार आहोत. म्हणून शाळा कॉलेज आपण जास्त टाकत आहे की त्या शाळा कॉलेजमध्ये परखड वैदिक आणि परखड ब्राह्मणिक, आरण्यक असे ग्रंथ जर असतील ना तर त्या ग्रंथाची घोकंपट्टी मानवाच्या ब्रेनवरती अगदी बालपणापासून जर केली तर मनुष्य चुकीचे वागणार नाही. चला, आता माझं डेटा संपत आला आहे. स्वामी समर्थ. जय शिवशंकर. जय भोलेनाथ. जय भारत माता.